नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. केशव कुंज सेक्टर 30 सानपाडा या ठिकाणी आपण आलेले आहोत. सुजाता हरदीप सिंग सैनी या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर जाऊन भेटूया सुजाता वहिनींना आणि सैनी कुटुंबाला सगळे वाट बघतायत. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालया पर्वतावर बर्फाच्या राशी हरदीप सिंगचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय बात आहे, काय जोरदार घेतला उखाणा. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. ही माझी मिस्टर, नमस्कार. ही माझी मुलगी, हॅलो. ही माझी मोठी बहीण, नमस्कार. ही माझी मधली बहीण, नमस्कार. ही माझी जाऊ, नमस्कार. ही माझी मोठी बहिणीची मुलगी, नमस्कार. हे भाई हिची मिस्टर, बर. ते माझा भाऊ, हॅलो. पाठीमागे भाऊ आहे, नमस्कार. ते भाऊ. या सर्व मैत्रिणी. नमस्कार. हा, सगळ्या. रंजना कांडरकर. हो हो हो, सगळ्यांची नावं देत बसलात तर सकाळ होईल. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं शाळा कुठली तुमची? जुचंद्र हायस्कूल, मोठ्याने बोला ना. वसई. मला सांगा, एवढाच कमी आहे का हो आवाज यांचा? आवाज जास्त आहे. आवाज जास्त आहे ना, आज एकदम कमी झालाय ना. कर्मवीर माध्यमिक विद्यालय जुचंद्र. जुचंद्र वसई. तिकडेच शाळा तुमची? हा, लहान. मग राहायला तिकडे होता तुम्ही? हो, 10वी पण मी तिथेच होती. माझं पूर्ण शिक्षण तिथे झालं. आई बाबा काय करायचे? आई माझे वडील रेल्वेत होते, वेस्टर्न रेल्वेत. आई हाऊस वाईफ होती मग तुम्ही राहायला जुचंद्रला? जुचंद्रला. तुम्ही कुठे होते राहायला? मी चंबूरला. आणि तुमची शाळा? शाळा नॅशनल सर्वोदय हायस्कूल. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? सगळे होते, आई वडील. ते काय करायचे आई बाबा? बाबाची टॅक्सी होती, हां. आई घरीच राहायची, हाऊसवाईफ. आता तुम्ही चेंबूरमध्ये, हां, तुम्ही जुचंद्र. चंबूर. मी 10वी नंतर मग बहिणीकडे राहायला आली, कुठे? टाटा कॉलनीमध्ये चेंबूरला. आणि चंद्र उगवला, हे पूर्वी सूर्य उगवला, प्रकाश पडला असं म्हणायचे, पण इकडे अचानक चंद्र उगवला. हो की नाही? काय झालं, कसं काय, कशी ओळख झाली? बस यांचा मित्र आणि माझी मैत्रीण, ते भाऊ बहिणी एकाच म्हणजे कॉलनीत राहायचे. हां. ते त्यांच्याकडे यायचे. येऊ द्या ना. त्यांच्या तिथे आमची ओळख झाली. त्यांच्याकडे पूजा होती तेव्हा हे आले होते, तेव्हा माझी आणि यांची ओळख झाली. मग पूजेला फक्त ओळख झाली? फक्त ओळख झाली. व्हेरी गुड. काय सत्यनारायणाची पूजा होती? नाही, त्यांचा पाठ असतो ना. अच्छा अच्छा अच्छा, तिकडे. मग पुढे? पुढे मग ह्यांना आवडली मी. थांबा विचारूया तुम्हाला. तुम्ही थांबा विचारूया त्यांना खरं काय ते. बस बघितल्यावर पसंत पडली. हां. आणि विकेट पडली. विकेट पडली. मग तुम्ही पसंत पडल्यानंतर लगेच त्यांना सांगितलं? नाही, मग नंतर आमच्याकडे पूजा होती, तेव्हा तिकडे इन्व्हाइट केलं. बरं, मग तुम्ही गेला पूजेला? पूजा ते असं बोलवलं होतं. मग मला पूजा पण असली की माहित तुम्ही जायचे वाटतं. हां? कारण पहिल्या पूजेला ओळख झाली, दुसऱ्या पूजेला तुम्ही गेले आणि मग नंतर तिकडे पूजा संपल्यावर प्रपोज केला डायरेक्ट. डायरेक्ट. मग प्रपोज केल्यावरती काय लगेच होकार आला? नाही. थोडा वेळ गेला. काय मी गावी गेली होती एकदा अशीच 15 दिवसासाठी, गावची जत्रा असते म्हणून. त्यांनी मित्र आणि मैत्रीण आहे ना, त्यांना बघायला पाठवलं की हिचं लग्न तर नाही झालं का, शोधायला पाठवलेलं तिकडे जुचंद्रला. जुचंद्रला. आणि झालं असतं तर? झालं असतं तर काय करू शकत नाही ना. हां. त्या त्यावेळी काय मोबाईल नसते, फोन नव्हता, फोन नव्हता. हां. ते कम्युनिकेशन गॅप झाला. कसा कॉन्टॅक्ट करायचा? मी तर पाठवले डायरेक्ट. मग मित्र तुम्हाला भेटले ते घरी तिकडे? आले, आम्ही बघून मी सांगितलं अरे ही कशाला आहे आपल्या घरी. नंतर मग जेवण वगैरे बनवलं. हां. त्यांनी सांगितलं की नाही, त्यांनी पाठवले. हे बहुतेक आमच्या गावाच्या बाहेरच उभे होते, का त्यांना रस्ता माहीत नव्हता. मग ते कसे बरोबर माझ्या घरी आले. बरोबर आहे. तुम्ही कुठे होते तेव्हा? मी स्टेशनवर बसलो. किती वेळ होता स्टेशनवर? आम्ही जेवण 2 तास बनवलं. होता. आणि ते हे घरी जेवताय? हा, आम्ही जेवण बनवलं. तुम्ही सर्व तिकडे केलं. वडापाव वडापाव. स्टेशनवर? नायगाव स्टेशन. नायगाव स्टेशनवर. नाही, यांना सर्व माहित होतं कुठून रस्ता जातो, कुठे म्हणजे जायचं, कुठे. पण ह्यांना कसं माहिती होतं? काय माहित नाही, पण माहित होतं त्यांना. पण मग त्याच्यानंतर पुढे?
पुढे मग त्यांनी मला विचारलं की मी पसंत आहे का, तर मी म्हटलं हो तुम्ही पसंत आहात, पण लग्न करणार असेल तर फिरूया, नाहीतर म्हणा. नाहीतर नाही, बरोबर. मग लगेच फिरायला सुरुवात. ते बोलले हो लग्न मग त्यांचे करा. भांगड्याचे प्रोग्राम वगैरे व्हायचे, भांगडा शिकवतात ते. अच्छा, हे शिकव, कोरिओग्राफी करायची. कोरिओग्राफी करायची. हा हा, मग तर त्यांचे प्रोग्राम वगैरे असायचे, तिथे न्यायचे मला बरोबर ते भांगडा करायला. भांगडा नाही, भांगडा करा बघायला. तुम्ही नाही करत? तुम्ही नाही नाचला? नाचली मी, पण बघायला फक्त न्यायचे. बघायला. आणि मग नंतर मग त्यांचं शिक्षण झालं ना, बीपेड वगैरे केलं त्यांनी. पण जुचंद्रला तुमच्या घरी कळलं तेव्हा त्यांनी घरात भांगडा केला? घरातल्यांनी काय लगेच होकार दिला? हो, नाही लगेच नाही ना? कास्ट वेगळी आहे ना, त्याच्यामुळेच. हा, मग कसं काय जमवलं? कोर्ट मॅरेज आमचं. अच्छा, मग घरी सांगितलंच नाही नाही लग्नाच्या वेळेला? नाही, नंतर पण सांगितलं, म्हणजे लग्न जे केलं लग्न झाल्यावर सांगितलं. पण सांगितलं. आधी नाही सांगितलं? नाही, कुणाच माहित नव्हतं, कुणाच नाही. म्हणजे यांच्या घरी माहित होतं, यांच्या वडिलांना फक्त माहित होतं, दुसरं कुणाच माहित नव्हतं. आणि वडिलांना विचारलं आम्ही, तर वडिलांचा होकार होता की चला चांगलं व्यवस्थित आहे, मुलगी व्यवस्थित पण जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होते? आहे. तेव्हा नोकरी वगैरे? मी नोकरीला होतो. आणि मग कुठे कसं कसं निघाले? खालसा कॉलेजमध्ये येतात, खालसा गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा, तिथे तुम्ही काय करता? प्रोफेसर आहे. ओ क्या बात आहे, मग विषयच संपला. पण मग मला सांगा, मग तुम्ही मग लग्न कुठे केलं? कोर्ट मॅरेज आमचं ना, कुठे? ठाणा कोर्ट. ठाणा कोर्ट. ठाणा कोर्ट पण तेव्हा घरी कोणालाही माहिती नाही? कुणालाच माहित नाही, सांगितलंच नव्हतं. माहित आहे करून देणार नाही, कास्ट एकदम वेगळीच आहे, तर कुणीच आपल्याला करून देणार नाही. मग सांगितल्यावर सांगितलं, मग नंतर एकदा माहित पडलं, आईला माहित पडलं. लग्न झालं म्हणून? हां, लग्न झालं नाही, हां लग्न झालं म्हणून त्यांना हे आलेलं की हे येतात सारखे 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 यायचे ना, प्रत्येक दिवसाने प्रत्येक दिवसाने. पहिला तर कमी यायचे, 15 दिवस. जेव्हा माहीत पडलं का हां पसंत आहे, तर रोजच यायला लागले. तर ते घरी माहीत पडायला लागलं की हा मुलगा काय येतो. पण मग घरून काय प्रतिक्रिया? काहीच नाही, चांगले आहेत माझे घर. नाही, पण जेव्हा लग्न केलं त्यानंतर घरी कसं कळलं? घरी आम्ही सांगायला पाठवलं, म्हणजे एकदा आई घरात माहीत पडल्यानंतर मग यांचे मित्र वगैरे होते, त्यांना सांगायला पाठवलं की आम्ही असं लगन केलं असं. आम्ही यांच्या घरीच गेलो डायरेक्ट, म्हणजे कुठे जायची गरज नाही लागली आम्हाला. पण मग त्यांच्या घरून घरात चाललो. नंतर बोलायचे तुमच्याशी? हो, लगेच बोलायला लागले, आई वगैरे बहीण वगैरे लगेच बोलायला लागले. त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त कास्टचा आहे म्हणजे थोडंफार. पण मग किती दिवसांनी बोलायला लागले? लगेच काहीच प्रॉब्लेम लगेच? दुसरे दिवस 2-3. कमी घरात सर्वात लहान आहे, आणि सर्वात लाडकी आहे, खानदानात लाडकी आहे, म्हणून तर केला त्यांना माहित भांगडा. होती ही म्हणून भांगडा केला. पण आता कसं वाटतंय? किती वर्ष झाली लग्नाला? 23 वर्ष झाली. 23 वर्ष. कसा आहे स्वभाव, कसा आहे वहिनींचा? स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. तर चांगला आहे म्हणायला पाहिजे. वहिनी कळलं, मनावर दगड ठेवून बोलले चांगला आहे म्हणून. पण वहिनी खुश आहात ना तुम्ही आता? तर घरात ना आता मी काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत, आणि चिठ्ठी शोधत शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा आम्ही या घरात लपवून ठेवली आहे, ती व्यवस्थित तुम्ही घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. हा, थांबा. हो थांबा. एक झंकार गिटारची तार. वेळ सुरू. 10 सेकंद झाली. 13, 14, 15. चक दे इंडिया, चक दे इंडिया, चक दे इंडिया, चक दे इंडिया, चक दे इंडिया. कोणी द्यायचं नाही. 20 सेकंद झाली. 30 सेकंद झाली. स्टँडिंग सांगा. 40 सेकंद झाली. 40. काय राम लक्ष्मण जानकी. 10, 9, 8, 7, 6. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना बोलायला देणार आहे, पण पुढच्या टप्प्यावर. आत्ता सगळ्यांनी ना तुमच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय. फक्त कोणी काय लिहिलंय ते मी सांगणार नाही तुम्हाला. हां, तुम्ही पटकन कोणाला काहीतरी बोलता, त्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. मान्य, तुम्ही बोलते, मी बोलकीच आहे.
बोलकी असणं वेगळं आणि समोरच्याला पुरेल एवढं बोलणं वेगळं. हा मान्य आहे. काय तुम्हालाही मान्य आहे? मी खालून येत होतो ना तेव्हा मला एक छान तक्रार आली. कोणी सांगतो सगळ्यात तुमचं आवडतं काय माहिती आहे का? दिवसाची सुरुवात कचरेवालीशी भांडून करता. दरवाजा उघडला की नाही नाही अगोदर कचरा नेऊन ठेवलेला असतो. अगोदरच कचरा आवडीचा विषय आहे की नाही थोडा? आहे. मान्य आहे? मान्य आहे. हा? मान्य आहे. मान्य चला नेहमी स्वतःच तेच खरं करता 23 वर्ष. हो, हो. मान्य? मान्य मान्य स्वतःचं मत दुसऱ्यांवर नेहमी लादत असतं. नाही हे चुकीचं आहे. हा? हे चुकीचं आहे. अरे चुकीचं आहे, मी नाही लिहिलंय. हे चुकीचं आहे. हे कधी नाही करत. हा थांबा आता पुढचा बघतो. थांबा वा मला दोन आता कसं वाटतं एक एक यायला लागली स्टेटची. खूप मोठ्या मोठ्याने ओरडतात. मुलांवर तर सतत ओरडत असतात. मुलं जर चुकी करत असेल तर बोलणं जरुरी आहे ना. मुलींना डाएटिंग करू देत नाही. स्वतःच खातात. यांच्या घरात एकदा कॅमेरा फिरवा आतून, असा एक कोपरा नाही जिकडे खायची वस्तू नाहीये. तुम्हाला हॉटेलमधलं जास्त आवडतं. आपला जन्मच मुंबईचा आहे ना. देवाने आपल्याला मुंबईला टाकले. खा बाहेरून म्हणून. खा बाहेरून. आणि त्याचं काही कारण आहे ना. काय? आम्ही ते सकाळी सकाळी जातो आणि स्पोर्ट्स मध्ये हो ती पण बरोबर बरोबर असते. मी असते. बरोबर असते यांच्या त्या मुलींची टीम. आणि सगळे दिवस बाहेर राहिल्यानंतर कोण जेवण करणार परत येऊन. म्हणजे तुमच्या तब्येतीचं जे चांगलं राहण्याचं रहस्य रहस्य आहे आहे. ते वहिनींच्या हातचं तुम्ही कमी खाता. मिस्टरांवर सतत भांडत असता. नाही नाही चांगले आहेत ते काय भांडायची गरज आहे. खूप चांगले आहेत ते. ते चांगले आहेत, तुम्ही भांडत असता. नाही भांडत. मान्य? नाही 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 काय जबरदस्ती काय नाही म्हणा. कॅमेऱ्यात समोरच सांगतायत त्या नाही म्हणा म्हणून. राग पटकन येतो तुम्हाला. शॉर्ट टेम्पर्ड ज्याला म्हणतात तसं. बरं बस झालं. बरं वाटलं. खालच्या बघू काय आहेत? नको. बहिणी एवढे आरोप झाले, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे समोरच्या जे वाटतं ते त्यांनी बोललं. हा मग काय स्वतःमध्ये बदल कुठला करणार? करेन आता बदल करायला हवा. त्याने बोलले म्हणजे बदल करायला हवा. स्वतःच्या आनंदासाठी कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? शांत बसले तर एका सगळ्यात सोपा उपाय. एका वाक्यात सगळं आलंय. वहिनी जरा बघा आता विचार करा, हे होईल का थोडासा होईल बदल? होईल, होईल नक्की होईल. नक्की. नक्की नाही. आणि आता वहिनी चित्र काढायचंय. पहिलं चित्र कोण काढणार? हे नाही तुम्हीच. समोसा पाव समोसा पाव झालं? कोणी ओळखला? हे बघा त्यांनी ओळखलाय. त्यांना आल्या की हीच डिश जायची त्यांना. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही चित्र काढा. कंगारू 9 कंगारू कासव रॅबिट ससा 8 ससा मेंढा बैल 6 बकरी एक मिनिट गेंडा बरोबर आहे. बरोबर आहे. एक मिनिट वहिनी याला 10 पैकी मार्क्स द्या. तुम्ही मार्क्स द्यायचे किती देता बघूया आपण. 10 पैकी गेंड्याला 5. माझा नवरा आहे. तुम्ही 5 झाले. काठावर पास केलं. मुलांना करतात ना काठावर पास. तुम्ही इकडे या. हा गेंडा आहे का मेंढा आहे तेच कळत नाही. जोरदार गेंडा काढल्याबद्दल हे बक्षीस तुम्ही वहिनीला द्या. तुम्ही इथे दहा 9 8
7 6 5 4 3 2 1 बोलायचं नाही. वेळ संपली. थांबा. झालं तुमचं? फटाका बिटाका फोडून झाला. आपने पहचान आहे नाही? बघा बायकोचं ड्रॉइंग बघा काय आहे सांगा. विळी विळी का पैसे असते खायचं पाहिजे. हे मुद्दाम नाही यांना येत होतं तरी यांनी सांगितलं. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं. माईक तुमच्याकडे आहे. तुम्ही यांच्या कोण? मधली बहीण. मधली बहीण. काय वाटतं काय म्हणणं आहे तुमचं त्यांना? खूप चांगली आहे. हो भाऊजी पण खूप चांगले आहेत. Very हो, म्हणजे माझी बहीण तर आहे पण माझी चांगली मैत्रीण आहे. व्हेरी गुड. तुम्ही कुठे असता? मी नेरूरला असते. नेरूरला. हो म्हणजे बहीण असावी तर अशी. काय सांगता? वेळी बघितली काढलेली आमच्या गावी तशीच आहे. तशीच आहे. चुकी माझी नाही. तरी पण ओळखली नाही. हा तरी ओळखली. चांगली आहे माझी छोटी बहीण आणि भावाची पण खूप चांगली आहे. चांगले. आमच्या आईला जावई म्हणून हे खूप आवडायचे. आमची आई नाही आहे आता पण त्यांना जावई म्हणून खूप आवडायचे. द्या अजून कोण बोलणार? हा मुलीकडे द्या. ते लोक बोलतात की भांडतात. ते लोक आज जरी संध्याकाळी भांडले ना उद्या सकाळी असं फिरतात की काही झालंच नाही. तर मला प्रश्न पडतो नक्की काय झालं होतं की मला असं भास पडला होता. तुमच्यावरती किती वेळा घसरतात खूप खूप दिवसभरात? खूप. अजून कोण? मी तिची मैत्रीण आहे. सोसायटीत मी येऊन 18 वर्ष झाले. खूप चांगला स्वभावाची आहे, निरागस आहे. द्या पाठी बोलताय. मी सुजाताची मैत्रीण आहे. सुजाता खूप चांगली आहे. नेहमी ॲक्टिव्हपणे काम करत असते सोसायटीमध्ये आणि मला तिच्यामध्ये असं काहीच वाईट दिसत नाही. हो लिहिलं होतं तुम्हीच. एकदम म्हणजे खूप छान तिचा स्वभाव आहे. ते कचरेवाल्याशी भांडतात त्यानेच लिहिलं मी होतं. तिच्या बाजूच्या विंग मध्ये राहते. मी ह्या विंग मध्ये नाही राहत. तुम्हीच लिहिलं कचरेवाल्याचं का? बसा तिकडे. हे दोघंही आमच्या सोसायटीच्या प्रोग्राममध्ये नसले तर आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातला प्रोग्राम काही व्यवस्थित झालाच नाही. दोघंही चांगल्या मनाने सगळं पुढे होऊन काम करतात. सोसायटीचं, मंदिराचं, गणपतीचं सगळंच. आता मला तुमच्याशी बोलायचंय. बघा इतकं सगळ्यांनी कौतुक केलं, मग अशी तक्रारी केल्या, जे जे काय ते सगळं केलं, पण मला एकंदरीत ना तुमच्या सोसायटीतलं वातावरण दिसलं. आता हा कार्यक्रम संपला की आम्ही तर निघून जाणार, मग सगळ्या मैत्रिणी लगेच निघून जाणार का रात्री इथे मुक्कामाला आहेत? नाही, चांगल्या आहेत. माझ्या मैत्रीण खूप चांगल्या आहेत. हो का? खरोखर, हा, खूप. हे एवढं कॅटरिंग जेवण तुम्ही आज जे काही म्हणजे लग्न बिग्न असल्यासारखं केलं, काय आहे ते? आमच्याकडे सोसायटीमध्ये असाच प्रोग्राम होतो. म्हणजे कुणाकडे जरी काय सत्यनारायणची जरी पूजा असली ते सर्वांकडे जेवण वगैरे ठेवलेलं असतं. अच्छा, म्हणजे आज तर उत्साहच आहे. म्हणजे उत्साहच आहे. माझ्या मी नशीबवान आहे खरं तर. मी सांगते की माझ्या आयुष्यात हा दिवस आज आला. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची अशी माझ्या आईची, माझ्या बहिणींची, भाई आहेत. त्यांनी आमचे खूप लाड केलेत. खूप एवढे लाड केलेत ना, म्हणजे मी लहान असताना माझे वडील वारलेत, पण त्यांनी आम्हाला कधी असं मेवू नयेत असं नाही कधी हे केलं वागवलं. स्वतःची मुलं असल्यासारखंच आम्हाला हे केलं. म्हणजे बहिणीला कधी करत नसेल पण भाऊजी खूप आमचे लाड करायचे, खूप लाड करायचे. तर काय बोलले असतील तर क्षमा करा. हा ओके. बरं, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणा? आई वडिलांची पण. त्यांनी जे स्वप्न बघितले होते माझ्या लग्नाचे ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यावेळेला त्यांना वाईट वाटलं होतं, पण पुढे तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिला म्हणून हा सुखाचा संसार सुरू आहे. इतकं कुटुंब वाढलेलं आहे, विस्तारित झालेलं आहे. अनेकांशी तुम्ही खूप छान वागत आहात आणि आजपासून वहिनीने ठराव केलेला आहे आणि त्याच्यासाठी आज कचरावाला जो आहे तो खूप खुश. जी कोण आहे ती आज सुखानं शांत झोपणार आहे आणि उद्यापासून चिडचिड वहिनींची कमी होणार आहे असं वहिनी तुम्ही सांगितलंय टीव्ही समोर. आणि ज्या ज्या तक्रारी सगळ्यांनी दाखल केल्या होत्या उद्यापासून एकालाही बोट दाखवायला मिळणार नाही अशा पद्धतीने वहिनी स्वतःमध्ये बदल करणार आहेत. असं जरी वहिनीने कितीही म्हटलं तरी काय होईल असं मला वाटत नाही. कारण वहिनी तुमच्यामधली जी निरागसता आहे, जो खरेपणा आहे ना, तो असाच आहे आणि म्हणून हे कुटुंब इतकं तुमच्यावरती प्रेम करतंय. कुणाचं मन दुखावणार नाही एवढी काळजी घ्या आणि अधिकाधिक आनंदात सगळे राहा. तुम्हा दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनीना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.